ते प्रेमानंद महाराजांनी पण काढला होता, तर त्यावरती पण बराच ट्रोल झाला. एक लड़के से ब्रेकअप, दूसरे से व्यवहार, फिर दूसरे से ब्रेकअप, फिर तीसरे से व्यवहार. मग जे वास्तव आहे तेच सांगितलंय त्यांनी. जी तुमच्या सोबत पण फिरते, अजून 4 लोकांसोबत फिरत असेल, तुम्हाला माहिती नाहीये. अशा मुलीसाठी जर तुम्ही रडत असाल तर म्हणजे जवळजवळ 500 ते 700 अशा केसेस मी मार्गी लावल्या आहेत की जे डायव्होर्स पर्यंत गेलेले होते, ते आता सुखी संसार करत आहे. रिअल फॅक्ट आहे की तुमच्याकडे पैसा असला तरच तुमचं प्रेम सुद्धा टिकतं, पण प्रेम विध्वंसक नसतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे प्रत्येकासाठी वर्क करतं. हे ब्रह्मांड जे आहे हे प्रत्येकासाठी आहे. तर मंदिरातली एनर्जी यावरती वर्क करते का खरंच? 100% वर्क करते. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे की आपण फक्त एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये ट्रान्सफॉर्म होतो. आपला सोल जो आहे तो म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्म होते फक्त. बरोबर आहे की नाही? जर मग ती एनर्जी आहे तर प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे, तशी पैसा सुद्धा एनर्जी आहे. या गोष्टींवरती विश्वास नसतो बऱ्याच जणांचा. मग ते ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी ही पॉडकास्टच बघू नये.